नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा जी इयत्ता 6वीत प्रवेशासाठी घेतली जाते त्याच्या अंकगणिताचं दुसरं प्रकरण ज्याचं नाव आहे पूर्ण संख्यांवरील 4 मूलभूत क्रिया याच्या स्वाध्याय 2.5 ला आपण सुरुवात करतोय बघा. त्यातला पहिला प्रश्न दिलाय बघा, पहिल्या 6 विषम संख्यांची सरासरी किती? विषम संख्या काय म्हणतो आपण त्यांना? ऑड नंबर्स. कोणते आहे पहिले 6? 1, 3, 5, 7, 9 आणि 11. यांची काय काढायची आपल्याला? सरासरी म्हणजेच ऍव्हरेज काढायचा आहे. कशी काढतो आपण सरासरी किंवा ऍव्हरेज? ऍव्हरेजचा फॉर्म्युला काय असतो बघा, सरासरी काढायचा फॉर्म्युला काय असतो? वरती काय करायचं? एकूण म्हणजेच काय टोटल करायची आणि भागीला काय तर संख्या. म्हणजेच काय? एकूण म्हणजे सगळ्यांची प्लस करा बरोबर. 1 प्लस 3 प्लस 5 प्लस 7 प्लस 9 प्लस 11 आणि खालती किती संख्या आहेत टोटल? 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजेच काय डिवाइड बाय 6. करा बरं प्लस 1 आणि 3 4 4 आणि 5 9 9 आणि 7 16 16 आणि 9 25 25 आणि 11 किती झाले? 36 डिवाइड बाय 6. 6 च्या टेबलमध्ये 36 कितव्या नंबरवर येतात? 6 नंबरवर येतात. म्हणजेच आपला ऍव्हरेज किंवा आपली सरासरी जी आलेली आहे ती किती आहे? 6. ऑप्शन बी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. दुसरा प्रश्न बघा त्यातला, रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण अधिक मिळाले. बघा, दिनेश जो आहे त्याला मिळालेले गुण आपण पकडून चालू किती आहे? एक्स. रहीमला काय सांगितलं? त्याच्यापेक्षा 10 गुण अधिक आहेत. म्हणजेच काय? या एक्स मध्ये काय करायला लागेल आपल्याला? प्लस 10. जॉर्जला काय सांगितलं? जॉर्जला रहीमपेक्षा 25 गुण कमी मिळाले. मग बघा जॉर्ज घ्या. जॉर्जला रहीमचे किती आहे? एक्स प्लस 10. त्याच्यापेक्षा 25 गुण कमी आहे म्हणजेच काय? -25 आहे. सॉल्व्ह करा बरं याला. एक्स प्लस 10 -25 म्हणजेच काय झाले? एक्स प्लस 10 -25. 10 मधनं 25 जाणार नाही, उलट करायला लागेल. 25 मधनं 10 गेले, किती उरले? 15. आपण उलट केलं, मोठी संख्या मायनस आहे म्हणून मायनसचं साईन याला द्यायचं. म्हणजे जॉर्जचे किती मार्क आहेत? एक्स -15 मार्क्स. तिघांच्या गुणांची एकूण बेरीज किती आहे? 235. मग पहा बरं, दिनेशचे होते एक्स, रहीमचे होते एक्स प्लस 10 आणि जॉर्जचे आले एक्स -15. सर्व मिळून किती होत आहे? 235. मग पहा बरं, एक्स एक्स आणि एक्स किती झाले? 3x प्लस 10 -15 होणार नाही बघा, उलट करायला लागेल. मग 15 मधनं 10 गेले तर 5, मोठी मायनस आहे म्हणून मायनस. इकडे उरले 235. -5 इकडे आले तर +5 होऊन जातील. म्हणजेच काय? 3x इज इक्वल्स टू 235 प्लस 5. 235 प्लस 5 किती होतात? 240. 3 इकडे मल्टिप्लाय करताय, इकडच्या बाजूला येऊन काय करतील? डिवाइड. म्हणजे एक्स काढायचा असला तर 240 डिवाइड बाय 3. मग 3च्या टेबलमध्ये 24 8 नंबरवर. म्हणजेच काय? 3 8 जा 24, वरचा 0 जसा तर तसा. एक्स म्हणजेच काय? 18. म्हणजेच काय? दिनेशला मिळालेले मार्क्स किती असतील? 80. आपल्याला कुणाचे काढायला सांगितले? जॉर्जचे किती आहे? एक्स -15. एक्स किती आला होता आपला? 80. त्यातनं 15 काय करायचे? मायनस करायचे. इथं होऊन जातील 10, इथं होतील 7. 10 मधनं 5 गेले 5 आणि 7 मधनं 1 गेला तर 6. म्हणजेच जॉर्जला किती मार्क्स मिळाले? 65 मार्क्स मिळाले आहेत. ऑप्शन बी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. तिसरा प्रश्न आहे बघा, एका वर्गातील पहिल्या 5 मुलांचे सरासरी वय 11.5 वर्षे आहेत. काय सांगितलं? सरासरी काढायची परत आपल्याला.
सरासरी काय सांगितलं, सरासरीचा फॉर्म्युला वरती काय असते, त्यांची एकूण बेरीज आणि काय खालती असतो त्यांचा संख्यांचा नंबर किंवा संख्या. मग पहा बरं, 5 मुलांचं म्हटलेलं आहे म्हणजे संख्या किती आहे, 5. सरासरी वय किती सांगितलं, 11.5 म्हणजे सरासरी आहे 11.5. बेरीज आपल्याला माहिती नाही, बेरीजला आपण पकडून चालू. समजा उदाहरणार्थ येते आहे काय, ही एकूण बेरीज आहे 5 संख्यांची. मग आपण इथे लिहून घेऊ 5 संख्यांची बेरीज. बघा हे 5 इकडे डिव्हाइड करताय बघा, इकडे येऊन काय करतील ते मल्टिप्लाय. म्हणजेच काय, 5 संख्यांची बेरीज जर का आपल्याला काढायची असेल तर काय येईल, 11.5 इंटू 5. करा बरं हा गुणाकार, 11.5 मल्टिप्लाय बाय 5. मग 5 5 25, 7 आले 2, 5 1 5 आणि 2 7, परत 5 1 5, एक डेसिमल सोडला तर किती आले, 57.5. ही आली काय, 5 संख्यांची बेरीज किंवा काय 5 मुलांचं सरासरी वय जे होतं त्यांची बेरीज, 5 मुलांच्या वयांची बेरीज. काय सांगितलं आपल्याला, त्यापैकी चौघांच्या वयांची बेरीज 46.5 वर्ष आहे. हे बघा 5 संख्यांची म्हणायच्या पेक्षा 5 मुलांच्या वयांची बेरीज आहे बघा, किती आलेली ती आपली 57.5. चौघांच्या वयांची बेरीज किती आहे, 46.5. म्हणजेच काय, आपल्याला जे विचारलंय 5व्या मुलाचे वय कसं निघेल, 5 मुलांचं किती आलं होतं 57.5, 4चं किती आहे 46.5. हे मायनस करा, 5व्या मुलाचं वय निघून जाईल. मग 5 मधनं 5 गेले 0, डेसिमल जसा होता तसा. 7 मधनं 6 गेला 1, 5 मधनं 4 गेले 1. म्हणजेच काय, 5व्या मुलाचं वय किती आलं, 11 वर्षे वय आलं. 11 वर्षे कुठं उत्तर दिलेलं आहे, ए ऑप्शन मध्ये दिलेलं उत्तर बरोबर उत्तर आहे. चौथा प्रश्न बघा, 3 संख्यांची सरासरी 12 आहे. परत तोच फॉर्म्युला लागणार बघा आपल्याला. सरासरी काय असते आपली, एकूण बेरीज भागिला काय किती संख्या आहेत ते. मग काय 3 संख्या सांगितल्या बघा, परत संख्यांच्या जागी टाकूया आपण किती 3. सरासरी किती आहे 12, म्हणजे एकूण बेरीज किती येईल आपली, 3 संख्यांची एकूण बेरीज काढायची असेल आपल्याला तर हे 3 इकडे भागाकार करता, इकडे काय करतील गुणाकार. म्हणजे 12 गुणिला 3, 12 3 किती झाले 36. काय सांगितलं आपल्याला, 2 संख्या काय आहेत 13 आणि 15. मग पहा बरं, एकूण बेरीज होती बघा 36. त्यातली पहिली संख्या आहे 13, दुसरी आहे 15, तिसरी माहित नाही, तिला आपण पकडू x. आणि इकडे किती उरले 36. हे 13 आणि 15 किती झाले पहा बरं, 28 प्लस x इज इक्वल्स टू 36. 28 प्लस आहे, इकडे येऊन काय होऊन जातील ते मायनस, म्हणजे x काय होऊन जाईल 36 मायनस 28. 36 मधनं 28 जर का गेले किती उरले, x इज इक्वल्स टू काय उरला 8. x इज इक्वल्स टू 8 म्हणजे तिसरी संख्या 8 आहे. ऑप्शन बी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. 5वा प्रश्न आहे बघा, एक सायकल स्वार 4.5 तासात 45 किलोमीटर अंतर जातो, तर त्याचा सरासरी वेग काढा. मग बघा, वेग जर का आपल्याला काढायचं असेल, म्हणजे स्पीड जर का आपल्याला काढायची आहे, तर स्पीडचा फॉर्म्युला काय असतो, अंतर भागिला वेग. अंतर म्हणजेच काय, इथं म्हणतो आपण याला काय डिस्टन्स, आणि इकडे काय असते टाइम. टाका बरोबर किमती, वेग काढायचा आपल्याला
वेग जसाचा तसा. अंतर किती आहे? 45 किलोमीटर. वेळ किती आहे? 4.5 तास. 4.5 म्हणजे 4.5 अवर्स. मग डिवाइड करा बरं 4.5 ने. डेसिमल काढायचं असेल तर खाली होऊन जातील किती? 45. एक घर इकडे सरकवलं म्हणजे वरती सुद्धा आपल्याला काय करायला लागेल? एक 0 ठेवायला लागेल. वरती होऊन जातील 450. मग काय केलं बघा, 45च्या टेबलमध्ये 450 कितव्या नंबरवर? 10 नंबरवर. 10 काय आलं आपलं? वेगाचं उत्तर आलं. वेग कसा असेल हा? 10 पर अवर म्हणजे दर ताशी 10 किलोमीटरचा वेग तो सायकल स्वार जो आहे तो मेंटेन करतोय. ताशी वेग त्याचा 10 किलोमीटर आहे. ऑप्शन सी मध्ये दिलेलं उत्तर बरोबर उत्तर आहे. 6वा प्रश्न आहे बघा, 6 संख्यांची सरासरी 15.5 आहे. परत बघा तोच फॉर्म्युला. सरासरी काय असते आपली? वरती असते आपली एकूण बेरीज आणि खालती असतात आपल्या संख्या. सरासरी किती आहे? 15.5. एकूण बेरीज आपल्याला माहिती नाही. किती संख्यांची आणि? 6 संख्यांची म्हणजे भागीला 6. मग एकूण बेरीज जर का आपल्याला काढायची असेल तर हा 6 इकडे डिवाइड करतो. इकडे येऊन काय करेल? मल्टिप्लाय म्हणजे 15.5 मल्टिप्लाय बाय 6. करा बरं मग. 15.5 मल्टिप्लाय बाय 6. 6 5 30. कॅरी आले 3. 6 5 30 ना 3 33. परत कॅरी आले 3. 6 1 6 आणि 3 9. एक डेसिमल सोडला तर 93 म्हणजे 93 एकूण बेरीज झाली. त्यातलं त्यात काय सांगितलं आपल्याला? ही एकूण बेरीज जी 6 संख्यांची होती जी आपली आलेली आहे किती? 93. त्याच्यातली 5 संख्यांची बेरीज किती आहे? 75. म्हणजेच पहा बरं 5 संख्यांची 75. 6वी आपल्याला माहिती नाही. 6वीला आपण पकडू x. इकडे काय उरलंय? 93. x काढायचं असेल तर 75 चे प्लस आहे. इकडे येऊन काय करतील? मायनस. म्हणजे x म्हणजेच काय? 6वी संख्या काय असेल? 93 मायनस 75. मग पहा बरं 3 मधनं 5 जात नाही म्हणजे 13. इथे होऊन जातील 8. 13 मधनं 5 गेले तर 8. 8 मधनं 7 गेला तर 1. म्हणजेच काय आला आपला आन्सर? 18 ही 6वी संख्या असेल. ऑप्शन बी मध्ये दिलेलं उत्तर बरोबर आहे. 7वा प्रश्न आहे बघा यातला. एका क्रिकेट खेळाडूच्या 24 इनिंग्सच्या धावांची सरासरी 28 आहे. परत फॉर्म्युला लागेल आपला सरासरी. काय असणार आहे इथे? एकूण धावा भागीला इनिंग्स. बर, मग काय सांगितलं? सरासरी किती आहे? 28. एकूण धावा आपल्याला काही माहिती नाही. किती इनिंग्सच्या आहेत ह्या? 24 इनिंग्सच्या. म्हणजे 24 ला डिवाइड करायला लागेल. हे 24 बघा इकडे काय करताय? डिवाइड. इकडे काय करतील? मल्टिप्लाय. म्हणजेच एकूण धावा जर का आपल्याला काढायच्या असतील 24 इनिंग्सच्या तर काय करायला लागेल? 28 मल्टिप्लाय बाय 24. करा बरं मग. 24 8 जा किती होतात? 192. कॅरी आले 19. 24 2 जा किती झाले? 24 2 जा 48. 48 आणि 19 किती झाले? 67. म्हणजेच काय? 672 धावा ह्या झाल्या. ह्या किती इनिंगच्या आहेत? 24 इनिंग्सच्या ह्या धावा आहेत. आता काय सांगितलं त्याने? 25व्या इनिंग मध्ये किती धावा केल्या असते जी सरासरी 29 होईल? म्हणजे आता 25 इनिंग साठी वापरा फॉर्म्युला. सरासरी किती करायची आहे? 29. इथे काय येईल परत? एकूण धावा भागीला काय? इनिंग्स. इनिंग्स किती आहे आता? 25. म्हणजेच एकूण धावा आता जर का आपल्याला काढायच्या असतील ह्या किती इनिंग्सच्या? 25 इनिंग्सच्या जर का आपल्याला धावा काढायच्या असतील तर 25 ने डिवाइड करतो. इकडे काय करेल? मल्टिप्लाय. म्हणजे 29 मल्टिप्लाय बाय 25 किती झाले?
25 9 जार 225 म्हणजे 5 कॅरी आले 22. 25 2 जार 50 50 आणि 22 किती झाले 72. मग पहा बरं 24 इनिंग्सच्या धावा आल्या किती 672. 25 इनिंग्सच्या धावा आल्या किती 725 म्हणजे 25th इनिंग मध्ये म्हणजे 25व्या इनिंग मध्ये किती धावा काढल्या ते जर का आपल्याला काढायचं असेल तर काय करायला लागेल आपल्याला 725 मधनं 672 काय करायला लागतील मायनस करायला लागतील वजा करायला लागतील. करा बरं 5 मधनं 2 गेले 3 2 न 7 जाणार नाही म्हणून 12 इथे जातील 6 12 मधनं 7 गेले 5 6 मधनं 6 गेले 0. म्हणजे तो खेळाडू जेव्हा 25th किंवा 25व्या इनिंग मध्ये 53 किंवा 53 धावा करेल तेव्हा त्याची सरासरी जी आहे ती 28 वरनं पुढे जाऊन 29 होईल. ऑप्शन डी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. 8वा प्रश्न बघा एका पेटीत 36 गोळ्या अशा 128 पेट्या बांधलेल्या आहेत. बघा एकूण गोळ्या जर का आपल्याला काढायच्या असतील तर काय सांगितलं एका पेटीत 36 गोळ्या अशा किती पेट्या आहेत 128 पेट्या आहेत. म्हणजे एकूण गोळ्या कशा निघतील 128 ला 36 ने गुणायला लागेल. करा बरं मग 6 8 चा 48 कॅरी आले 4 6 2 चा 12 आणि 4 16 परत कॅरी आला 6 1 चा 6 आणि 1 7 इथे देऊन दिला 0 3 8 चा 24 कॅरी आले 2 3 2 चा 6 आणि 2 8 3 1 चा 3 प्लस करा 8 आणि 0 8 6 आणि 4 10 कॅरी आला 1 7 आणि 8 15 आणि 1 16 कॅरी आला 1 3 आणि 1 4. एकूण गोळ्या किती आल्या 4608 गोळ्या तिथं आपल्याकडे आहेत. काय सांगितलं आता एका पेटीत 4 गोळ्या कमी भरल्या. पहिले किती गोळ्या भरत होतो आपण पहिले गोळ्या भरत होतो आपण 36 किंवा 36. आता 4 कमी भरल्या म्हणजे -4 करून टाका म्हणजे किती गोळ्या भरतोय आपण आता 32 तर किती पेट्या लागतील म्हणजे काय करायला लागेल ह्याच्या एकूण गोळ्या आल्या आपल्या 4608 याला या 32 ने काय करायला लागेल डिवाइड करायला लागेल तेव्हा आपल्याला लागणाऱ्या पेट्या मिळतील. मग करा बरं 32 1 जार 32 किती उरले 6 मधनं 2 गेले 4 4 मधनं 3 गेला 1 त्याच्यावर घेतले 0. मग आता 32 च्या टेबल मध्ये 140 येतात का करून पाहू आपण 32 4 जार करून पाहू बघा 32 4 जार किती झाले 4 2 जार 8 4 3 जार 12 128 येत आहे बघा 4 नंबर वर. मग वरती आपण 4 लिहून घेऊ 128 याच्यातनं मायनस करू 140 मधनं 128 गेले म्हणजे किती उरतील 12. या 12 वरती काय केलं आपण आता पुढचा 8 घेतला परत 32 च्या टेबल मध्ये 4 नंबर वर किती येतात 128 येतात. मग 128 मधनं 128 गेले किती उरले 0. म्हणजेच काय आता एका पेटीमध्ये जर का 4 गोळ्या कमी भरल्या म्हणजेच जर का 32 किंवा 32 गोळ्या जर का एका पेटीमध्ये भरल्या तर आपल्याला 144 पेट्या लागतील. ऑप्शन बी मध्ये दिलेलं उत्तर करेक्ट उत्तर आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपला स्वाध्याय 2.5 पूर्णपणे संपलेला आहे. धन्यवाद.